खूप सुंदर असो आपलो M2M प्रिन्सेसचो प्रवास झालो. 8.5 तासाचो प्रवास सकाळी. चला गणपती बाप्पा मोरया. आणि फायनली आता ही बोट निघता बरोबर 8:30 वाजलेत आणि आता थोडे व्हायब्रेशन जाणवूक लागले आहेत. 120 रुपयाची चाय असा, त्याच्यामुळे बघूया आता चव कशी आहे ती. तर बोर्डिंग चालू होता त्या ठिकाणी. तिकडून सर्व 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स असतात आणि पॅसेंजर बोर्डिंग या ठिकाणाहून असा. आपले देवगडमधून देखील सर्व मंडळी असत दिलेले असतात. तर VIP लाऊंज टाईप असत. सीट्स वगैरे एकदम पूर्ण भारी असतात. 2x2 पोझिशन्समध्ये असतात. स्कोडा स्लॅविया लॉन्च, तर त्याचं सिटिंग पोझिशन असा 2-2-1 2x2 अशी संपूर्ण सिटिंग पोझिशन असतात. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे 5 वाजले आहेत आणि आपण इलाव M2M फेरीजच्या टर्मिनलकडे भाऊच्या धक्क्यावर. तर या ठिकाणाहून मुंबई ते विजयदुर्ग जाणारी पहिली फेरी बोट M2M प्रिन्सेस निघणार असा. सकाळी 8ची वेळ असा. आपण सकाळी 5 वाजताच या ठिकाणी पोचलो. तर या ठिकाणी जर तुमका पोचायचं असाल तर डॉकयार्ड रोड स्टेशन जवळच असा. तिथून एक 15-20 मिनटात चालत तुम्ही येऊ शकता. टॅक्सी बसेसचे देखील ऑप्शन असतात. आपण काल रात्री चर्चगेटला स्टे केलेलो आणि आज सकाळी आपण डायरेक्ट टॅक्सी पकडून या ठिकाणी इलो. इकडे M2M फेरीची ही बोट जी असा, फेरी बोट असा, तर ती अलिबागपर्यंत जातात. तर ती लागलेली असा आणि त्याच्या बाजूकच त्या ठिकाणी M2M प्रिन्सेस ती देखील उभी असा. या फेरीबोटीचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास 40 वर्षानंतर मुंबई ते कोकण ही फेरी बोट आपली सुरू होता. 1983मध्ये कोकण सेवक आणि अजून एक बोट होती, तर ती फेरी बोट आपली बंद झालेली होती. त्यानंतर 1991-92च्या आसपास मुंबई ते गोवा ही देखील फेरी बोट बंद झालेली होती. तर त्यानंतर आता पहिली आपल्या कोकणात जाणारी फेरी बोट सुरू होता. खूप एकदम भारी असं अनुभव असतलो आणि त्यासाठी खास मी इलेले असाय. या ठिकाणी 2 काउंटर असतात. त्या ठिकाणी तुमचा बोर्डिंग पास वगैरे मिळतं आणि फ्रेश बुकिंग देखील होता. तर काही फ्रेश बुकिंग देखील आता सुरू असतात. सकाळचे 5:45 वाजले आहेत आणि आपला देखील या ठिकाणी बोर्डिंग पास आपल्याक मिळालेलो असा. स्कोडा कायलाक झोनचो आपलो बोर्डिंग पास असा. तर या ठिकाणी तुमका आधार कार्ड कंपल्सरी लागतं. आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन ID प्रूफ लागता. तर त्यानंतर त्या ठिकाणी आपल्यासोबत असणारे जे बॅगेज असतात तर त्याचा पूर्ण वेट वगैरे केला जाता. आणि या ठिकाणी बॅगेज स्कॅनर मशीन असा. तर इकडून बॅगेज तुमचे स्कॅन वगैरे करून मग तुम्ही या ठिकाणी स्कोडा लॉन्ज असा, तर त्या ठिकाणी वेटिंग एरियामध्ये बसू शकता. तर खूप भारी असं वेटिंग रूम असा, AC रूम. तर असं संपूर्ण आता आपला बोर्डिंग वगैरे चा पास आपल्याक मिळालेलो असा. 8 वाजता बोट निघणारा. मंडळी, जर तुमका मुंबई ते विजयदुर्ग किंवा विजयदुर्ग ते मुंबई M2M प्रिन्सेसने जर प्रवास करूचा असाल तर तुम्ही M2Mferries.com या वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट तिकीट बुक करू शकतास. त्या ठिकाणी भाऊच्या धक्क्याच्या ठिकाणी येऊन देखील तुम्ही तिकीट ऑफलाईन देखील बुक करू शकतास. पण काही वेळा या ठिकाणी अवेलेबल नसतं सीट. त्यामुळे बेस्ट ऑप्शन ऑनलाईन बुक करणे M2Mferries.com वरून. तर त्या ठिकाणी ज्या डेटला प्रिन्सेस अवेलेबल असतात तर त्याच वेळी तुम्ही ती बुक करू शकता. तिकीट दराचे एकदम लोएस्ट 3,000 रुपये असतात. 3,000, 5,000, 7,000 आणि एकदम हायेस्ट असत ते 9,000 असत. जर आपण व्हेकलचा विचार केला तर छोटी सायकल 600 रुपये, 2 व्हीलर 1,000 रुपये, त्यानंतर जे कार असतात ते 6,000 रुपये आणि बसेस वगैरे असतात ते 13-14,000 ऑनवर्ड्सपासून चालू होतात. एकूण 756 पॅसेंजर कॅपॅसिटीची ही बोट असतात. यामध्ये एकूण 30 ते 40 4 व्हीलर राहणार आणि 25 ते 30 2 व्हीलर राहणार. सायकल काय आयडिया नाही, पण सायकल काय बसू शकतं, तसं काय प्रॉब्लेम नसता. थोडा कॉस्टली असा आणि ह्या का कॉस्टली आहे ह्याच्याबद्दलची व्हिडिओ आपण एक वेगळी बनवतलो या व्हिडिओनंतर. ही व्हिडिओ फक्त प्रवास एन्जॉय करूसाठीची असा. त्यामुळे ह्या तिकीट दराबद्दल किंवा ह्याचे काय पॉईंट्स असतात ज्याच्यामुळे ही फेरी चलत की नाही ह्याच्याबद्दल देखील काही वेळा डाऊट्स उत्पन्न होतात. तर ते आपण सगळे तुमच्यासोबत क्लिअर करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी आपली पुढची व्हिडिओ देखील नक्की बघा. या व्हिडिओमध्ये फक्त प्रवास एन्जॉय करा. या ठिकाणी इकडे बोर्डिंग चालू आहे आणि प्रवासी देखील येतात. पहिला प्रवास असल्यामुळे या ठिकाणी सर्वांमध्येच उत्सुकता असा आणि आपले गाववाले भेटले आहेत, विजयदुर्गचे असतात. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही आता आमचं असं बोलणं चालू होता, तर ज्यावेळी कोकण शक्ती आणि कोकण सेवक बोटी चालू होते त्यावेळीचा तुम्ही प्रवास अनुभवलास.
ओके. आणि ह्यो देखील पहिलो प्रवास अनुभवतास. तेव्हाचं तिकीट किती होता? तेव्हाचा 25 रुपये तिकीट होतं. 25 रुपये तिकीट एका माणसाचा. हो. आणि त्याच्यातनं गाडी वगैरे काय नव्हते ना तेव्हा, फक्त माणसाची होती. ओके. मग ती बंद झाल्यानंतर ती साधारण कधी बंद झाली? ती 1988. 1988 सालात तो शेवटचा प्रवास झालो, बरोबर. त्याच्यानंतर आता ह्यो पहिलं चालू होता हो. 35 ते 37 वर्षांनी. तर काय म्हणजे एक्साइटमेंट काय आहे असा? एक्साइटमेंट म्हणजे म्हणजे काय आता म्हणजे याच्यासाठी जरी चांगलं आहे, बघूया आता म्हणजे पर्यटकांसाठी. होय, चांगला आहे. तिकीट दर आहे. तिकीट दर आहेतच, पण ते जरा कमी केले बरोबर. काळजी करून जर केले, हा, तर एखाद्या वेळेस तर अजून एका एखाद्या प्रतिसाद म्हणजे मिळू शकता. निदान गावातली माणसं तरी आहेत. बरोबर. होय. म्हणजे 1 ते 1,500 पर्यंत ठेवलं ना हा, तर बोट चालू शकतो. बोट चालू शकतो. ओके. तर त्यानंतर भविष्यात ज्यावेळी रेग्युलर चालू आहे त्यावेळी नक्की होतील कमी. तर आता या ठिकाणी पाठीमागे आपली जी बोट असा तर ती देखील या ठिकाणी रॅम्पला लागता. M2M प्रिन्सेस तर सध्या ही मुंबई ते अलिबाग तर या ठिकाणी या रूटवर होती. सप्टेंबरमध्ये म्हणजे गणपती विसर्जनाच्या वेळी या ठिकाणी या M2M प्रिन्सेसची टेस्ट आपल्या मुंबई टू विजयदुर्ग या रोडवर झालेली. तर त्यावेळी ती 8 तासामध्ये प्रवास पूर्ण केल्याने होतो. पण त्यावेळी जयगड बंदरला या ठिकाणी हॉल्ट होतो. आणि आता या ठिकाणी मागचा शटर देखील सर्व रॅम्प ओपन करतातच, जेणेकरून इकडून सर्व जे आपले ट्रॅव्हल्स म्हणजे जे आपले गाडी वगैरे असतात ते ऑनबोर्ड करणार असतात. आणि म्हणजे आपल्या दक्षिण आशियामधली ही सर्वात फास्टेस्ट बोट असा 25 नॉटिकल माइल्स पर आवर म्हणजे साधारण 40 ते 45 किलोमीटर पर आवर एवढा याचा स्पीड असा. आणि त्याच्यामुळेच हे सर्व जे विंडोज वगैरे असतात ते पॅक असतात. या ठिकाणी ओपन डेक एरिया आपल्याक मिळत नाही आणि सर्व जे पूर्ण सेटिंग असत ते AC असत. त्यामुळे या ठिकाणी आपण बाहेर वगैरे बघून म्हणजे असा व्ह्यू वगैरे आपण बघू शकत नाही. डायरेक्ट क्लोजमध्येच आपल्या विंडोतूनच सर्व व्ह्यू बघूक मिळतलो. तर आता आतलो एक्सपिरियन्स आपल्याक आतमध्ये बोर्ड केल्यावरच कळत. ऑनलाईन तिकीट बुक केल्यानंतर असं एक तुमका मेलवर तिकीट येतं. तर त्या मेलवर आपलं ईमेल ID त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे द्यायचं लागतं. तर यामध्ये सर्व इन्फो येतं की तुमचा कॅटेगरी कोणती असा, व्हेकलची इन्फॉर्मेशन, तर सर्व माहिती या ठिकाणी येतात. तर इकडे आपण ती स्कॅन करू शकतो डायरेक्ट. आपल्या हार्ड कॉपी वगैरे काही काढूची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही मोबाईल थ्रू देखील स्कॅनिंग वगैरे करू शकतात. तर बोर्डिंग चालू होता त्या ठिकाणी. तिकडून सर्व 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स असतात आणि पॅसेंजर बोर्डिंग या ठिकाणाहून असा. चला, आपला बोर्डिंग कंप्लीट झालेला असा आणि आता आपण पहिल्यांदा एंट्री करतो M2M प्रिन्सेस फेरीबोटीमध्ये. गणपती बाप्पा मोरया. तर या ठिकाणाहून इकडे आता 2 व्हीलर्सचा देखील बोर्डिंग सुरू होता. ओ हो, मस्त फर्स्ट एक्सपिरियन्स असा आपलो. आणि खूप सारे सर्व जे आता M2M प्रिन्सेसचे कर्मचारी असतात ते एकदम पूर्ण सेटअप करतातच. तर चला, फायनली आता आपण इकडे एंट्री करूया, कारण ही फ्री सीटिंग आहे त्याच्यामुळे आपल्या सीट अडवू करूया पहिले जाऊन. तर फर्स्ट कम फर्स्ट सीट असो विषय असा हो, कारण फक्त फर्स्ट AC असा तर त्याची फक्त आपलं एक सीट आपण रिझर्व करू शकतो सीट नंबरप्रमाणे. या ठिकाणी तो एक प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी सर्व 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स पार्क होणार आहेत. जवळपास 40 ते 50 4 व्हीलर आणि 2 व्हीलर्स जवळपास 25 ते 30 सर्व पार्क होत आहेत. आता कसे मॅनेज करतात काय आयडिया नाही. तर आता बघूया किती 2 व्हीलर्स वगैरे बसतात ते. या ठिकाणी इकडे लगेज काउंटर असतात. तर सर्व बॅग्स वगैरे आपल्या या ठिकाणी भरूचे लागतात आणि यात असं आपल्याला एक टोकन मिळतं. तर हे आपण टोकन दाखवून नंतर आपले बॅग्स वगैरे कलेक्ट करू शकतो. इकडे 4 एकदम पूर्ण झोन असतात. तर आपण जे तिकीट बुक केले असतं ते कायलॅक झोन असा. तर इकडून आपल्या राईटला जाऊ हवा. त्याच्यानंतर स्कोडा कुशाक झोन तर ह्यो असा. स्लॅविया लॉन्च वरती आणि त्याच्यानंतर कोडियाक लॉन्च वरती असतात. तर यांचे तिकीट दर असतात पहिले 3,000, 5,000, 7,000 आणि 9,000 असे संपूर्ण दर असतात. तर आपण जातालो कायलॅक झोनकडे. तर तो या ठिकाणी राईट साईडला असा आणि या ठिकाणी असा स्कोडा कुशाक झोन. स्कोडा कुशाक झोन असा तर त्याचा सेटिंग असा 2/4/2 अशी संपूर्ण सेटिंग असतात. आणि पाठीमागच्या साईडला त्या ठिकाणी विंडोज वगैरे असतात आणि या ठिकाणी असतात वॉशरूम्स वगैरे. आणि इकडे असा बार काउंटर. तर इथून तुम्ही नाश्ता वगैरे काही जेवण वगैरे असतात तर घेऊ शकतास. तर सेटिंग देखील एकदम चांगले असतात मस्त वेगळी. त्याच्यानंतर इकडे काउंटर देखील असतात आपल्या काही जेवणासाठी वगैरे पूर्ण असतील तर खूप भारी संपूर्ण AC लॉन्च असा.
प्रत्येक जे या ठिकाणी सिटिंग झोन असत तर त्याच्या कॉर्नर्सला या ठिकाणी वॉशरूम वगैरे असत, तर तिकडे फिमेल आणि या ठिकाणी मेल वॉशरूम वगैरे सर्व असत. लाईफ जॅकेट्स वगैरे देखील बहुतेक ठिकाणी असतात. त्याच्यानंतर इकडे देखील एक संपूर्ण आपल्या बोटीचं मॅप वगैरे ड्रॉ केलेलो असा, त्याच्यामध्ये व्हेकल्स, त्याच्यानंतर पॅसेंजर कसे बोर्ड होणार आहेत, जे संपूर्ण झोन असत, लेअर असत, तर ते त्या ठिकाणी सर्व माहिती दिलेली असा. इकडे देखील सर्व काही डिटेल्स असत. या ठिकाणी इकडे स्लाविया लॉन्च आणि कोडियाक लॉन्च असा, तर इथून आपण या ठिकाणाहून जाऊ शकतो वरती. तर तिकडचे देखील आपण सिटिंग पोझिशन्स वगैरे सर्व बघूया. या ठिकाणी असा स्कोडा स्लॅविया लॉन्च, तर त्याचं सिटिंग पोझिशन असा 2-2-1 2x2 अशी संपूर्ण सिटिंग पोझिशन असत. रिक्लायनर सीट्स असत संपूर्ण, आणि हे सर्व जे पूर्ण सिटिंग झोन असतं तर ते संपूर्ण AC असतं. त्यानंतर वॉशरूम्स वगैरे देखील आणि जो आपला बार काउंटर वगैरे देखील या ठिकाणी असा. तर खूप सुंदर अशी सिटिंग पोझिशन असतात. तर या सिटिंग एरियाचं तिकीट असा 7,000 रुपये. तर स्कोडा स्लॅविया लॉन्च. आणि आता आपण एकदम फर्स्ट क्लासमध्ये जाऊया, कोडियाक लॉन्च, तर ज्याचा प्राईस असा 9,000 रुपये. स्कोडा कोडियाक झोन, तर या ठिकाणी असा म्हणजे VIP लाउंज टाईप असत. सीट्स वगैरे एकदम पूर्ण भारी असतात, 2x2 पोझिशन्समध्ये असतात. तर या ठिकाणी जवळपास 4, 8 आणि 10 ते 12 सीट्स असतात. त्याच्यानंतर रेस्टरूम वगैरे देखील असा, वॉशरूम वगैरे देखील असा. त्याच्यानंतर इकडे सर्व ही विंडो पोझिशन्स असतात. संपूर्ण लॉन्च हे AC असतात, आणि या ठिकाणी वॉटर बॉटल्स वगैरे आणि इतर जे संपूर्ण गोष्टी असतात त्याच्यासाठीची कपबोर्ड वगैरे असतात, आणि पॅसेंजर देखील ऑन बोर्ड झालेले असतात. तर तुमका प्रवासाच्या शुभेच्छा पहिल्या. धन्यवाद सर. होय, सुवर्ण कोकण ब्लॉग म्हणून आहे ना. हां, म्हणजे याची हो स्टार्टिंग म्हणजे ज्यावेळी विजयदुर्गची JT झाली ना, हां तेव्हा बघितलेले आणि टेस्ट ड्राईव्हची पण घेतलेले, आणि आज फर्स्ट ट्रॅव्हल करताय. होय. सकाळचे 7:30 वाजलेत आणि काही वेळातच आपली M2M प्रिन्सेस विजयदुर्गासाठी रवाना होतली आहे. आणि पहिलीच याची ट्रिप असल्यामुळे या ठिकाणी मस्त त्याचं उद्घाटन वगैरे करणार आहेत माननीय आमदार नितेश राणे यांच्या हस्ते. तर त्यांचा काहीच वेळ त्या ठिकाणी आगमन होत, तर सर्व या ठिकाणी तयारी चालू असा आणि सूर्योदय देखील झालेलो असा. तर चला आपण वाट बघतो आपल्या प्रवास कधी सुरू होता तो. तर ह्या पहिल्या प्रवासासाठी आपले देवगडमधून देखील सर्व मंडळी असत इलेले असत. तर काल येलास का तुम्ही? काल. ओके. तर पहिला प्रवास एकदम सुरू होणार आहे. तर चला, खास म्हणजे बहुतेक जण आपल्या मगासपासून भेटतात जे प्रवासी असत, तर ते पहिलो प्रवास एन्जॉय करूसाठी खास गावावरून मुंबईत येतात आणि मुंबईतनं पुन्हा विजयदुर्गात जातले आहेत. तर तुम्ही आधी काय प्रवास वगैरे केलास काय? कोकण शक्ती नाणे केलेला. तर बहुतेक जण माका मिळाले तसे प्रवासी जे आधी कोकण शक्ती आणि कोकण सेवक या बोटीने त्यांनी प्रवास केल्याने होतो, आणि आता ही जवळपास 35 ते 37 वर्षात नवीन बोट चालू झाल्या, त्यांना देखील प्रवास करतात. तर तुमका देखील पहिल्या प्रवासाच्या शुभेच्छा सगळ्यांका. पहिल्या प्रवासासाठी या ठिकाणी डेअरी मिल्क देऊन M2M प्रिन्सेसचे कर्मचारी स्वागत करतात. थँक्यू. चला, खूप प्रवासी आपल्याला भेटतात आणि आपले रिलेटिव्ह देखील भेटलेले असतात. झोरे दादा, तर पहिल्यांदा प्रवास करतास, कसा वाटता? अलिबाग वगैरे केलेलं आहे. अलिबाग वगैरे आधी फेरीबोटीतून केलेलो, आता मुंबई टू विजयदुर्ग पहिलो प्रवास आहे. तर चला, सगळ्यांका तुमका शुभेच्छा. एकटेच असाच की फॅमिली आहे? एकटेच. ओके, धन्यवाद. बरोबर 8 वाजल्यात आणि आता बोट सुटण्याची वेळ झालेली असा. तर दणदणीत असा गाराणा घातल्याने आणि गणपती बाप्पांच्या नाव घेऊन या ठिकाणी आता बोट आपली भाऊच्या धक्क्यावरून निघता विजयदुर्गासाठी. दुपारी 3 वाजताची वेळ असा. 6 ते 7 तासात या ठिकाणी आपण पोचणार असतो. तर आता ॲक्च्युअल प्रवासात बघूया किती वेळ आपल्याला लागता. जयगडमध्ये वगैरे आपल्या एक हॉल्ट असा की नाही, तर ती सर्व माहिती, त्याच्यानंतर प्रवास ॲक्च्युअलमध्ये कसं होता ती देखील संपूर्ण माहिती आपण घेतलो. चला, गणपती बाप्पा मोरया. आणि फायनली आता ही बोट निघता बरोबर 8:30 वाजलेत आणि आता थोडे व्हायब्रेशन्स जाणवूक लागले आहेत आणि सर्व एकदम प्रवासी असत ते सज्ज झालेले असत या प्रवासासाठी. चला बघूया आपला प्रवास कसं होता तो.
आणि आपण आता या ठिकाणी भाऊचं धक्को सोडतो. काची संपूर्ण घाण त्याच्यामुळे चांगला फुटेज गावत नाही होय. तरी पण आपण आता भाऊचं धक्को सोडतो. आपण जेटी आता सोडला. या ठिकाणी इतर देखील सर्व बोटी वगैरे लागलेल्या आहेत. तुफानी असो आपलं प्रवास. मोरया. चला आपण आता इकडून देखील व्ह्यू बघतो. तिकडची काच मगाशी थोडीशी ब्लर होती. इकडून एकदम मस्त व्ह्यू मिळतं आपल्याला बघू का. सगळ्यांचे मोबाईल इकडे बाहेर इलेले असतात व्हिडिओ काढूसाठी. पण एक मोठा इकडे प्रॉब्लेम आहे की अख्ख्या या संपूर्ण लॉन्जला याच ठिकाणी एकच फक्त चार्जिंग पॉईंट आहे दिलेलो. बाकी सगळे पॉवर बँकच्या भरोसे असतात. पॉवर बँकचा आणलास तर तुम्ही सुटलास, नाहीतर 6 तासामध्ये तुमच्या मोबाईलची बॅटरी वगैरे देखील ड्रेन होऊ शकता. तर ती एक काळजी घ्यावा. पॉवर बँक वगैरे सोबत घेऊन ठेवा, कारण इकडे चार्जिंग पॉईंट कमी असतात. जे फर्स्ट AC वगैरे असतात त्यांना चार्जिंग पॉईंट असतात. पण जो आपलं स्कोडा कोडियाक झोना, तर या ठिकाणी सॉरी आपलं कायलॅक झोना, तर या ठिकाणी आपलं एक चार्जिंग पॉईंट फक्त 1 ते 2च असतात. तरी असं अलिबागची M2M फेरीज तर ती देखील आता या ठिकाणी लागतात. पहिलं समुद्रातला आपला प्रवास असा एवढ्या लांबचो. जवळपास 350 ते 400 किलोमीटर आपण प्रवास करणार आहोत. 40 ते 45 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 25 नॉटिकल माइल्स पर आवर असा आपला पूर्ण स्पीड असताना. व्ह्यू बघूया कोणत्या बाजून आपल्याला चांगलं मिळतं. इकडे सर्व आता हे होडी वगैरे असं आणि असं एक्सपिरियन्स आहे. आपण गुगल मॅपच्या लोकेशनवरून बघताना किती खोलमधून आपण प्रवास करताना होतो. तर जस्ट आता आपण धक्को सोडलो गेटवे ऑफ इंडिया मुंबई. तर इकडून आता आपण कोणत्या रूटने कसे जाणार आहोत तर या आपण गुगल मॅपवर आपल्याला बघूक मिळत किती आतून समुद्राचा प्रवास करताना होतो. त्याच्यानंतर हे सर्व बीचेस असतात अलिबाग नागाव. तर यांचं देखील व्ह्यू आपल्याला कसं मिळतात आपण बघूचा लागत की आपण किती आतून किलोमीटर आतून प्रवास करणार होते. आणि जसे आपण आता समुद्राच्या आतमध्ये येतो तसे आता जी पूर्ण होडिंग म्हणजे मोठ्या जहाजांची वगैरे फ्रिक्वेन्सी ती कमी होत चाललेली आहे. आणि इकडे सर्व मोठी जहाजा लागलेली असतात. बाकी मगासपासून आपल्या या ठिकाणी छोटी छोटी जहाजा दिसत होती. या ठिकाणी आपलं एक ट्रे वगैरे पण असा जिकडे आपण म्हणजे आपण काय स्नॅक्स वगैरे खाऊ शकतात. बॉटल होल्डर देखील असा, कप होल्डर देखील असा. आणि पूर्ण बंद होता. हे काही सेफ्टी गाईडलाईन्स असतात की लाईफ जॅकेट कसा यूज करायचा आता, आणि काही सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स देखील दिलेले असतात. असे काही सेफ्टीची गाईडलाईन्स या ठिकाणी असतात. बाकी आतमध्ये इकडे काय नाही. अजून या ठिकाणी एक ओमिटिंग बॅग वगैरे देखील असा. आणि इकडे एक बॉटल होल्डर आहे. आणि या सीटच्या खाली या ठिकाणी लाईफ जॅकेट ठेवलेले असतात. तर अशी प्रत्येक सीटच्या खाली लाईफ जॅकेट असतात. तर ही जे 3 आणि 4th रोवाले असतात तर हे सीट्स एकदम चांगले असतात. बाकी हे आपले आपण ज्या रोमध्ये बसला हो सिंगल आणि डबल, तर याच्यामध्ये थोडंसं जरा इन्क्लाइनचं प्रॉब्लेम आहे. आपण आता इलो या ठिकाणी बार काउंटरकडे. तर हे सर्व मॅगीचे वगैरे रेट्स असतात. मॅगी त्याच्यानंतर कूल रिफ्रेशमेंट वगैरे टी वगैरे असतात. तर रेट वगैरे सर्व बघून घ्यावा, कारण या ठिकाणी आउटसाईड फूड आपल्याला अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जर मिळतात त्याच खाऊ खावा. मसाला चाय एकदम लोएस्ट 120 रुपये असा. त्यानंतर मॅगी 220 आणि बाकी सँडविच वगैरे आणि असंच सर्व. तर ते देखील एक सर्व 150च्या बाहेरच असतात. तर त्यामुळे या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड राहावं. अजून एक विषय की इकडे नेटवर्क चालत नाही, त्याच्यामुळे तुमका या ठिकाणी कॅशच द्यायची लागतली. आता मग तुम्ही ट्राय करता तर नेटवर्क अजिबातच नाही आणि आपल्या ठिकाणी मसाला चायलेली असा. इकडे वायफाय वगैरे काय नाही ना, डायरेक्ट असा तर कॅशचाच. ओके, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा की कॅश कॅरी करा. वायफाय वगैरे या ठिकाणी काही चालत नाही. तर ऑनलाईन तुम्ही जीपे वगैरे करू शकत नाही. आपली चाय इकडे इलेली असा. आणि इकडे ब्रेकफास्ट वगैरे देखील असतात. त्याच्यानंतर पोहा उपमा ते देखील 150 वगैरे असतात. त्याच्यानंतर सँडविचमध्ये देखील 180पासून चालू आहेत. आणि अजून बिर्याणीमध्ये तर 300पासून चालू आहेत. असे सर्व रोल्स वगैरे असतात. तर हे सर्व किंमत बघा आणि शक्यतो कॅश कॅरी करून मगच या ठिकाणी तुमका ट्रॅव्हल करूचं लागतं. काही नियरेस्ट जी ठिकाणं असतात तर त्या ठिकाणी आपल्याला नेटवर्क मिळतं, पण शक्यतो नेटवर्क आपल्याला कमीच गावत. जवळपास आता 10:30 वाजले आहेत आणि 2 तासाचा आपला प्रवास झालेलो असा. तर या 2 तासाच्या प्रवासात एक असं अनुभव की थोडासा जरा रोल ऑन म्हणजे होता जरा मध्ये आपण चालताना. बाकी इकडे बसल्यावर काय वाटत नाही. व्ह्यू वगैरे एकदम चांगलं असा.
पण जसं समुद्राच्या लाटांचं वगैरे जोर असतं तर त्या प्रकारे थोडासा असा रोलान होतं. म्हणजे आपण ज्यावेळी ट्रेन चालू असताना ट्रेनच्या मधल्या पॅसेजमधून चालतो तसं एक फील येतं इकडे तिकडे इकडे तिकडे. बाकी आता सर्वजण सध्या शांत झालेली असत नाही. तर ज्यावेळी पहिल्यांदाच बोट निघालेली तर विंडोमधून वगैरे सर्व समुद्र बघत होते. आता तर सर्व ठिकाणी पाणीच पाणी दिसतं. बाकी असं इतर काय व्ह्यू वगैरे बघण्यासारखे नाहीत. काही ठिकाणी मध्ये जहाजं वगैरे असतात. तर आता आपण आपल्या सीटवर जाऊया. थोडासा जरा रोल ऑन होता हळूहळू हळूहळू. या ठिकाणी तुम्ही व्हायब्रेशन बघू शकता. चायच्या याच्यावर थोडीशी जरा व्हायब्रेट होता आणि काही प्रमाणात रोल ऑन होता. 120 रुपयाची चाय असा. त्याच्यामुळे बघूया आता चव कशी आहे ती. हां, तर 120 रुपये म्हटल्यावर सगळे संपूकच हवेत. पण फूडचे रेट खूप महाग असत आणि त्यात आपल्याक ऑनलाईन पेचो पण प्रॉब्लेम असा. आणि जा अदर म्हणजे एक्सटर्नल फूड आता तर ऑलआउटच नाही. आता पाणी बॉटल तर ॲक्च्युली मी मगाशी बॅगेतच ठेवलं आहे. तर ते आता काढू हवी. इकडे पाण्याची वगैरे काय व्यवस्था ती बघताय जाऊ. त्याची मी माहिती नाही घेतली. तर पिण्याच्या पाण्याची आता चौकशी केली आहे. तुमका विकत घेऊचा लागतला 70 ते 80 रुपये संपूर्ण बॉटल असा. बाहेरून तुम्ही आणू शकताच बॉटल. ते पण काय प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही बाहेरून जेवण वगैरे फूड आणू शकत नाही. बाहेरून पूर्ण समुद्र दिसता काही एक दिसणार नाही. आणि ग्लास थोडीशी गरम असाही. बाकी तसं आतापर्यंत प्रवास एकदम चांगलं चाललेलो असा. बीच वगैरे देखील काही काही ते दिसत नाहीत. मध्ये मध्ये फक्त जे मच्छीमारी नौका असतात ते फक्त बघूक मिळतात. जाळी वगैरे मारतात ते क्वचित ठिकाणी. बाकी संपूर्ण समुद्र. मुंबईवरून निघाल्यापासून मी मॅप बघतोय की लोकेशन कळत की आपण खय असं होते. तर काहीच कळत नाही. इकडे नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असा खूप. तर आपण 2-3 वेळा या ठिकाणी असा पूर्ण कोलॅबरेशन करून बघितला पण काहीच कळत नाही. इकडे एकदम स्टार्टिंगचा जो लोकेशन होता ताच दाखवता आणि आतमध्ये जरी असतं तरी पण आपल्या ग्राउंडवरचा लोकेशन दाखवता. नेटवर्क बघून गेला तर जिओ थोडीफार रेंज येतात पण कॉल कट होतात. 3G 4G 5G काहीच चालत नाही. आणि VIचा माझा अजून एक सिम आता तर VIच्या एका तर अजिबातच नेटवर्क नाही. मला असं वाटलेलं आहे की थोडंसं आपण बीच साईडने जवळनं जर असलं असतो तर त्या ठिकाणी काही प्रमाणात नेटवर्क केलं असतं. पण तसं पण काही विषय नाही. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं एकदम आपल्या प्रॉब्लेम काय होता की ज्यावेळी आपण फूड ऑर्डर करू जातो तर त्यावेळी आपल्या त्या ठिकाणी संपूर्ण कॅश द्यायची लागतं आणि रेट एवढे हाय असतात की त्यामुळे एवढी कॅश कॅरी करणं थोडं कठीण आहे. कारण नाही म्हटलं तरी एक बिर्याणी आता बघितलं तर 300 ते 350 रुपये होती. समजा 2-3 जर त्या ठिकाणी असले तर 1000-1200 रुपये तसं खर्च येतलो. आणि सध्या कॅश कोण कॅरी करणार नाही. पण जर तुम्ही मुंबई टू विजयदुर्ग रोरो 7 येत असाल तर तुमका कंपल्सरी 2,000 ते 2,500 रुपये कॅश कॅरी करूक हवे. ज्याच्यामध्ये तुमचा चहा नाश्ता आणि दुपारचं जेवण होऊ शकतं. मित्रांनो, या ठिकाणी खूप सारे असे प्रवासी असतात. तर त्यांनी आधी प्रवास केल्याने होतो 1983-88 सालात. आणि त्याच्यानंतर ज्यावेळीपासून ही बोट बंद झाली त्यानंतर त्यांना अशी पुन्हा उत्सुकता लागलेली की कधी एकदा मुंबई टू कोकण पुन्हा फेरी बोट चालू होतले. आणि असे जवळपास आपल्या 30 ते 40% प्रवासी असे मिळतले आहेत. आणि ते बहुतेक सर्वच वयस्कर असतात. आणि त्यापैकी एक सर आपल्याला मिळालेले असतात. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही लास्ट टाइम मुंबई टू कोकण कधी प्रवास केलेला? 81च्या आसपास. 81च्या आसपास म्हणजे ही जेव्हा मी साधारण कॉलेजला होतो तेव्हा. हां, ही 83 बंद झाली ना? सॉरी 88 बंद झाली. 88च्याही अगोदर बंद झाली. 83-84लाच बंद झाली. तेव्हाच बंद झाली. मग तेव्हाच बोटीचा प्रवास आणि आताच या फेरी बोटीचा प्रवास काय अंतर असा? थोडक्यात सांगायचं तर आपण घरी पेज पितो आणि आता रॅपर मधले वेफर्स खातो. हा जो फरक आहे तो इथे अनुभवायला मिळतो. बरोबर. आणि राहणीमान वाढत चाललंय पण आपलेपणा आणि आपल्या अंगणातलं खेळणं आणि फ्लॅट मधल्या बाल्कनीत खेळणं हा जो फरक आहे तो प्रवास आणि ते आपलेपणा वाढायला जेवढं अंतर लागेल तेवढीच ही बोट आताच्या कोकणवासियांना आपली वाटायला थोडासा वेळ लागेल असं मला वाटतं. कारण ही पूर्ण अशी मॉडी म्हणजे ऍडव्हान्स अशी ह्या केलेली असा. आणि जुने जे बोटी होते ते आपल्या रेग्युलर त्या काळात तंत्रज्ञान होतं पद्धत हे आपण समजू शकतो. या काळातलं हे तंत्रज्ञान रूल्स रेग्युलेशनला धरून केलंय. पण काही गोष्टी आपण मॉडिफाय करू शकतो. ते म्हणजे इथला काउंटर. आता इथल्या काउंटरला जर 120 रुपयाचा चहा प्यायचा असेल तर ते नक्कीच आपल्या कोकणी
माणसांना कितपत आवडेल बरोबर. याची मला शंका वाटते. होय. पर्यटकांसाठी अतिशय उत्तम सोय आहे, पण रेग्युलर प्रवासासाठी आणि इकॉनॉमिकली व्हायबल होण्यासाठी हा प्रवास पर्यटक एकदा येऊन परत जाईल, दुसऱ्यांदा येऊन परत जाईल. पण रेग्युलर कोकणी माणसाच्या सोयीसाठी जर ते करायचं झालं तर या थोड्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि ते होतलेच भविष्यात होती, त्याच्याबद्दल गॅरंटी. आणि आता अर्थात काय आहे, पहिल्याच प्रयत्नात हे सगळं साध्य होतं असं नाही. आणि माणूस त्याच्यातनं शिकत जातो. त्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच आपल्या संबंधित बंदर विकास खात्याचे मंत्री पुरं करतील याची मला खात्री वाटते. कारण अजून आपल्याकडे तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप नाही. पहिल्यांदा तर आपल्याकडे डेव्हलप करू हवा, नंतर आता हे जे वेसेल वगैरे असतात तर त्यांची संख्या वाढतली, त्याच्यानंतर हळूहळू हे गोष्टी अगदी बरोबर होऊ शकतात. आणखी एक दोन गोष्टी मला अशा वाटतात की इथे वायफायची सुविधा दिली तर प्रवास करणारे व्यक्ती त्यांच्या परिघात जी माणसं असतात त्यांच्यापर्यंत हा प्रवास लाईव्ह पोहोचू शकतील. त्या दृष्टिकोनातून याचं पॉप्युलॅरिटी वाढू शकेल. त्यामुळे वायफाय सुविधा जी आत्ताची अगदी अत्यावश्यक गोष्ट बनलेली आहे तिकडे पण या सेवेने लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर खूप चांगलं म्हणजे तुम्ही अनुभव शेअर केलात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर. आणि असेच आपण जे प्रवासी असतात तर त्यांच्याशी देखील आपण संपर्क करतो की त्यांचा प्रवास कसं चालू आहे. स्कोडा कुशाक झोन इथून जी विंडो असतात तर त्या विंडोमधून बॅक साईडचा व्ह्यू आपल्याला बघूक मिळतात. आणि पूर्ण जवळपास माझ्या मते 40 मीटरचा जो पूर्ण पट्टो हा तो संपूर्ण एकदम असं फेसाळा दिलेला आहे. एवढे इंजिन याचे पॉवरफुल असतात आणि त्याच्या बाजूने देखील लाटा जातात समुद्राच्या. आपल्या अजून तरी काय डोंगर वगैरे काय दिसत नाहीत किंवा काय आजूबाजू इकडे जहाज पण कोणती दिसत नाहीत. मगाशी थोडीफार बघितलेली मासेमारी करणारे बोटी असतात ते क्वचित ठिकाणी दिसतात, बाकी त्याच्या व्यतिरिक्त अजून काय तसा दिसतच नाही असं. त्यामुळे आज ट्रॅफिक कमी असण्याचे चान्सेस असतात. ज्यावेळी या ठिकाणी जे मोठे बोटी असतील त्यांचा ट्रॅफिक जास्त असताना तर त्यावेळी देखील या ठिकाणी आपण बोलतो जसं वेळ लागू शकता. जो आपण 6 ते 7 तास प्रवास बोलतो तो थोडंफार त्याच्यामध्ये वाढ होऊ शकता. स्कोडा कायलॅक झोन तर ह्यो सेकंड म्हणजे फर्स्ट वालो तुम्ही एंटर केल्यानंतर फर्स्ट वालो पार्ट असा. तर या ठिकाणी संपूर्ण एकदम पूर्ण माहोल असं जमलेलो असा. भजन वगैरे एकदम जोरात चालू असा, डबल बारीसारख्या भजन चालू आहे. त्याच्यानंतर बुवा वगैरे देखील सर्व असतात आणि सगळी मंडळी असतात ती पण फुल एन्जॉय करतात. सर्वजण असं ते त्या ठिकाणी विंडोकडे बघतात, जे आराम करतात ते आराम करतात, बाकी सर्व मित्रमैत्रिणींसोबत गजाली मारतात. तर एकंदर जो पहिलो प्रवास असा तो प्रत्येकजण एन्जॉय करताना या ठिकाणी आपल्याक बघूक मिळता. आमचं पहिलीवाली कंपार्टमेंट आहे ती जरा थोडीशी शांत असा. तिकडे फक्त पहिले ज्यावेळी प्रवास सुरू झालेलो तर त्यावेळी जरा थोडेसे एक्साइटमेंटमध्ये बाहेर सर्व आणि बघत होते, उभे होते. पण त्याच्यानंतर आता सगळे थंडावले आहेत आणि आमच्या कंपार्टमेंटमध्ये सर्वजण शांत. इकडे बहुतेक जण सायलेंट. वा, चारी जे संपूर्ण झोन असतात तर त्यांचं इंटेरियर एकदम मस्त असतात. सिलिंगला लाईट वगैरे असतात. त्याच्यानंतर सीट क्वालिटी देखील एकदम मस्त असतात. हे वाले सीट थोडेसे आपल्या जनशताब्दीचं फील देतात, पण मधलेवाले चांगले आहेत सीट. आणि बाकी जे आपले स्कोडा झोन म्हणजे आपले एक साधारण प्रीमियम झोन असतात त्याच्यामध्ये एकदम सिटिंग क्वालिटी वगैरे एकदम उत्तम असा. कुशन वगैरे एकदम चांगला, सीटची क्वालिटी पण चांगली, ट्रे वगैरे सर्व हे असतात. बाकी वॉशरूम वगैरे देखील क्लीन असतात आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता समजा हे आपण स्कोडा कायलॅक झोनमध्ये असावं तर बॅक साईडला आणि या ठिकाणी फ्रंट साईडला देखील वॉशरूम, त्याच्यासोबत जे चार्जरचे पॉईंट असतात ते देखील कॉर्नरला असतात. जास्त असे नाहीत कारण इकडे नाही म्हटलं तरी एक 200 ते 250 लोकांची कॅपॅसिटी असा. त्याच्यामुळे तेवढ्या कॅपॅसिटी या ठिकाणी चार्जिंगचे पॉईंट पुरतले नाही. दुपारचं 1 वाजलो आणि आता जरा लोकेशन अपडेट झाला कारण आपण थोडेसे जरा जवळ येलो बीचच्या. आपण लाडघर वगैरे बीचच्या बाहेरून आपण चालतो आणि रत्नागिरीच्या आसपास असं म्हणजे हरणे बीच वगैरेने. तर इकडे अजून जयगड बंदर अजून लांब, जवळपास तासभर तरी लागत. तर 4.5 तासामध्ये आपण लाडघरपर्यंत इलो आणि आता लोकेशन आपलं अपडेट झालेलं. तर अजून आपला खूप मोठा प्रवास पार करूचो असा. त्यामध्ये जयगड आणि गणपतीपुळे आणि दाभोळ तर या ठिकाणी थोडीशी जवळून आपली जी बोट असा ती जाणार आहे. जयगडला देखील पॉईंट बाहेर गेलो, गणपतीपुळे थोडंसं पॉईंट बाहेर गेलो, तरी पण अजून मला वाटतं
4 तास तरी हवे कमीत कमी, म्हणजे 8-8.5 तास. बघूया किती वेळ लागतो तो आपल्या. 1:39 झाल्यात आणि पुन्हा एकदा आपलं लोकेशन अपडेट झाला. तर मगाशी आपण होतो लाडगर बीचला, या ठिकाणी मुरुडच्या इकडे लाडगर बीच आहे. आणि आता आपलं लोकेशन अपडेट होऊन गुहागर बीचच्या इकडे येईल. समोर आता आपल्या एक डोंगर वगैरे दिसतातच. जरा माझ्यामध्ये थोडासा धोका वगैरे असल्यामुळे थोडीशी व्हिजिबिलिटी कमी आहे. आणि या ठिकाणी देखील मोठी जहाजं असतात, ऑइल कंटेनर असतात कदाचित. बाकी आपल्या एक मोठी जी कंटेनर शिप असतात ते तर बघूक नाही मिळाले आहेत. पण हे छोटे छोटे कंटेनर नाही सॉरी ऑइल किंवा काहीतरी अदर कुठले कंटेनरशिप असतील तर ते बघूक मिळतात. आणि छोटी आपले फिशरीजचे होडी देखील काही ठिकाणी असतात. इकडे सिलिंगची हाईट पण कमी आहे. दादा, हो दादा, तुमची हाईट किती आहे? साधारण 5.5 फूट असतात ना? 5.5 फूट. तरी पण वरती बघा 9 इंचच गॅप राहिली आहे सिलिंगला. तेवढं हात एकदम पूर्ण वरती लागतं. सिलिंग थोडा लो हाईट असा, तर ह्यो एक पण जरा प्रॉब्लेम आहे. आणि हे सीटचं जरा गोंधळ असतो हा, त्याच्यामुळे बघूया आता येत्या काळात काय ह्याच्यामध्ये चेंजेस करतात ते. अपग्रेड सीटमध्ये थोडंसं अपग्रेड होऊ हवा. 1 तास लेट ना, 4:30 बोलले. तर आता कॅप्टनने अनाऊन्समेंट केल्याने या ठिकाणी 1 तास लेट, 4:30 वाजेपर्यंत आपण पोचू. कारण ट्रॅफिक आहे म्हणून सांगतात. हो, इंग्लिशमध्ये सांगतात. मराठीत सांगणार नाही. मालवणी सांगितल्याने तरी बराच होईल. ऑलमोस्ट इकडे 80% कार पार्किंग फुल असा. आणि 2 व्हीलर या ठिकाणी 20 ते 25 असत. आणि बाकी या ठिकाणी कार असत. अजून आरामात एक 10 ते 15 कार राहू शकतात. 2 व्हीलरसाठी देखील खूप जागा असा. तर आज पहिलो दिवस असल्यामुळे या ठिकाणी गर्दी थोडीशी कमी आहे. पण येत्या काही दिवसामध्ये जेव्हा रेग्युलर कंटिन्युअस चालू होईल तर त्यावेळी नक्की ही सर्व स्पेस भरतली. तर इकडे असे साईडचा जो पोर्शन आहे तर त्या ठिकाणी 2 व्हीलर पार्क करतात. आणि मधल्या पोर्शनमध्ये या ठिकाणी 4 व्हीलर असतात पार्क. तर चला आपण या ठिकाणी लिहिलेलं आपली गाडी वगैरे बघू. तर व्यवस्थित असे हुक वगैरे बेल्ट लावून टायअप वगैरे केलेले असतात. चला. आणि इकडे आवाज जरा खूप मोठा येतो असं एकदम, कारण इंजिन वगैरे असतात बॅक साईडला. 2:30 वाजल्यात आणि 6 तासात आपला लोकेशन आता दाखवता जयगड आणि गणपतीपुळेच्या मध्ये. तर अजून आपल्या रत्नागिरी, त्याच्यानंतर पावस, कशेड या सर्व पार करत जाऊचं असं विजयदुर्गात. मगाशीच अनाऊन्समेंट झालं की आपण 4:30पर्यंत विजयदुर्गामध्ये पोचू. तर आता अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपला कव्हरअप झालेला असा. आणि बाकी ओव्हरऑल वातावरण तर एकदम मस्त. आणि आता आपल्या या ठिकाणी डोंगर वगैरे दिसतात. मुंबईतून निघाल्यापासून त्या ठिकाणी विजिबिलिटी कमी होती की काय कळत नव्हतं. आपण खूप समुद्राच्या आतून प्रवास करत होतो. पण आता थोडेफार या ठिकाणी डोंगर रांगा आणि बीचेस आपल्याला दिसतात. मगाशी एक आपल्या जयगड बंदराचा देखील एक व्ह्यू बघूक मिळत होतो. दुपारचे 3 वाजलेत आणि आपण पोचलो रत्नागिरीमध्ये. आणि तर या ठिकाणी आता जो समुद्रकिनारा तो देखील आपल्याला खूप जवळच बघूक मिळतात. तर इकडे मोठे डोंगर असतात आणि त्याच्या बाजूक आता व्हिडिओमधून तुमचा एवढा क्लिअर नाही दिसताला, पण जर तुम्ही प्रत्यक्ष प्रवास करत असाल तर या ठिकाणी असा पूर्ण डोंगर दिसतात. त्यानंतर रत्नागिरीचा बंदर वगैरे देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. जयगड बंदर, त्याच्यानंतर गणपतीपुळेचा मंदिर देखील थोडासा धुसर आपल्याला बघूक मिळाला. तर ऑलमोस्ट आपण आता प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात असावं. आता मग वाटतं 1.5 तासामध्ये आपण विजयदुर्ग या बंदरावर पोचू. त्यानंतर ही बोट जेटिक लावण्यासाठी किती वेळ लागतात त्याच्यावर डिपेंड आहे की आपल्याला तिकडे किती वेळ लागतो तो खाली उतरू. त्यानंतर तिथली कंडिशन म्हणजे भरती आहे OOT आहे ती पण आपल्या काय आयडिया नाही आहे. तर त्याचा अभ्यास कॅप्टनने केल्यानंच असा, त्यामुळे त्याच रिलेटेड असा आपण पूर्ण प्रवास चालू आहे. त्यासोबत इकडे काही ट्रॅफिक कंडिशन्स देखील असतात. म्हणजे जे मोठमोठे जहाजं असतात तर ते या ठिकाणाहून प्रवास करतात. त्याच्यामुळे आपल्या ज्या फेरी बोटीचा स्पीड आता थोडासा कमी झालेला, म्हणून आपल्याला आतापर्यंत वेळ जातात. नाहीतर आपण विदाऊट जयगड हॉल्ट डायरेक्ट प्रवास करतो विजयदुर्गसाठी, मध्ये कोणतंही हॉल्ट नाही.
संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आपण ऑलमोस्ट पोहोचलो आता विजयदुर्गमध्ये. तर अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी आता आपली बोट असा ती या ठिकाणी लागतेल आहे विजयदुर्ग बंदरावर. आपण आता या ठिकाणी ऑपोजिट साईडला येऊन राहिलो, कारण या ठिकाणाहून आपल्याला मस्त असं विजयदुर्ग किल्ल्याचं आणि जेटीचं व्ह्यू बघूक मिळणार. रेग्युलर जर तुम्ही या साईडला राहिला असं तुमका समुद्र फक्त बघूक मिळतो आणि जे काय बोटी वगैरे असतले त्यांचं व्ह्यू बघूक मिळतलो. बाकी जर तुमका बीच वगैरे थोडंसं नॉर्मल जे विजिबिलिटी हवी असेल तर तुम्ही लेफ्ट साईड बोटीची त्या ठिकाणी राहू शकतास. बाकी तसा मध्ये वगैरे जाऊन नाही काय प्रॉब्लेमच नाही. तर आपण आता या ठिकाणी एंट्री केलेली असा आणि जवळच आता असा जेटी आता हळूहळू या ठिकाणी जेटी लागतेली आहे आणि जेटीवर तर तुफानी अशी गर्दी दिसता इकडून काच आमची पूर्ण धुरकटा, त्याच्यामुळे काही एक चांगले फुटेज बघूक मिळत नाहीत. तर या ठिकाणी आता बोट आपली पुढे येलेली असा, आता पुढे येऊन पाठीमागे रिवर्स घेतलेली आणि जो रॅम्प बनवलेलो असा नवीन गणपतीमध्ये, तर त्या रॅम्पला रिवर्समध्ये लागणार आहे. त्याच्यानंतर मागचं बकेट वगैरे सर्व ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्व आपली 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स आणि जे पॅसेंजर असतात ते डिबोर्ड करतले आहेत. आणि स्वागतासाठी तर खूप लोक या ठिकाणी येलेली असतात. अगदी रॅम्प आणि त्याच्यानंतर जेटी आणि अगदी वरचो रस्तो पूर्ण अगदी माणसाने भरून गेलेलो असा. फटाक्यांच्या आतिषबाजीत अगदी स्वागत केल्याने खूप सुंदर. तर आता हळूहळू आपली बोट या ठिकाणी जेटी लागता, खूप सुंदर असा अनुभव आहे. तर आपली आता बोट असा ती या ठिकाणी लागता रॅम्पवर आणि आपला मित्र असा स्वप्नील तर त्या ठिकाणी असा रॅम्पवर, तर तिकडून देखील तुमचा व्ह्यू असते बघूक मिळणारच. आणि खूप सारे लोक या ठिकाणी दाखल झालेले असतात M2M प्रिन्सेसच्या स्वागतासाठी आणि त्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या स्वागतासाठी. चला फायनली आता आपण उतरतो बोटीमधून. जवळपास 8.5 तासाचा आपला प्रवास झाला. सकाळी 8 वाजता आपण या ठिकाणी बसलेलो आणि आता 4:30 वाजता या ठिकाणी उतरतो. गर्दी तर भयंकर असा. 8.5 तासांनी फायनली आपण उतरतो इकडे. अरे बापरे, जाम सगळा केल्याने इकडे. हो एक नंबर. तुफानी अशी गर्दी असा स्वागतासाठी फक्त. हो एक नंबर. चला फायनली आपण उतरतो आता या ठिकाणाहून M2M प्रिन्सेसमधून. खूप सुंदर असं आपला प्रवास झालेला असा. थँक्यू, एकदम व्यवस्थित सुखरूप पोचलो. 8.5 तास लागले पण मस्त असं प्रवास झालो. तर जे प्रवासी या बोटीतून इले असतात तर त्यांचं स्वागत करतात कोकम सरबत वगैरे निया करून. खूप भारी एकदम. थँक्यू दादा. एक नंबर. एकदम सगळे एकदम म्हणजे स्वागत करतात. त्याच्यात गुलाब पुष्प वगैरे देऊन. सुंदर असं आपलं M2M प्रिन्सेसचा प्रवास झालो. 8.5 तासाचा प्रवास. सकाळी आपण 8:30ला निघालेलो आणि संध्याकाळी 4:30 वाजता या ठिकाणी पोहोचलो. तर या जेटीवरून काय म्हणजे रिवर्स वगैरे लावतो तरी काय प्रॉब्लेम नाही. पूर्ण व्यवस्थित देखील गाडी वगैरे येतं तर काही प्रॉब्लेम नाही. भविष्यात असंच हे संपूर्ण चालू राहतो. आता जो मान्सूनचा सीझन असतो किंवा इतर कंडिशनमध्ये काय प्रोग्रेस असतात ते आपले बघूचे लागत. पण तुम्ही ऑनलाईन याची तिकीटं बुक करू शकता. M2Mferries.com या साईटवरून तुम्ही तिकीट बुक करा. कोणत्या दिवशी अवेलेबल असतात ती चेक करा आणि खूप सुंदर असं प्रवास करा. बाकी या प्रवासाची डिटेल एक व्हिडिओ आपण वेगळे बनवणार आहोत ज्याच्यामध्ये याचे फायदे आणि नुकसान तर या दोघांबद्दल संपूर्ण आम्ही माहिती देत आलो. ह्यो व्हिडिओ फक्त आपल्या प्रवास एक्सपिरियन्सचं होतं की आपलं प्रवास कोणत्या प्रकारे झालो याच माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेलो. आणि पुढच्या भागामध्ये आपण याचे फायदे आणि नुकसान तर या दोघांविषयी माहिती घेणार आहोत आणि याचं भविष्य. तर यासाठी पुढची व्हिडिओ देखील नक्की बघा. ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.